हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण नवरात्र स्पेशल अप्पे बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी साबुदाणे, पाव वाटी वरई, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, 2 खुडलेले मिरच्या, चिमूटभर सोडा आणि साजूक तूप. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की आपण 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, तव्यावरती घालून घेणार आहोत आणि आपण 5 ते 10 मिनिट हे साबुदाणे तव्यामध्ये छान गरम करून घेणार आहोत. आपले साबुदाणे आता छान भाजून झालेले आहेत. आपण गॅस बंद करून ते साबुदाणे आपण आता काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. आपण त्याच तव्यामध्ये पाऊण वाटी वरई घेतली होती, ती पण त्याच्यावरती घालून घेणार आहोत. आपण एकसारखे हलवून वरई पण आपण छान भाजून घेणार आहोत. वरई पटकन भाजली जाते, ते 2 ते 3 मिनिटातच आपण वरई भाजून घालली आहे. आपण वरई भाजून झालेली आहे, आपण ते काढून घेऊया. आता आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे. हे थंड झालेले साबुदाणे आणि वरईचे ते आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया आणि त्याचं बारीक असं मिक्सरवरती बारीक वाटण करून घेऊया. ते बारीक असं जाडसर थोडंसं दळून झालं की आपण उरलेलं जे राहिलेलं आहे आपण ते पण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचं पण असं जाडसर असं परत आपण मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. आता आपल्या मिक्सरवरती ते फिरवून झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जे दही घेतलेलं आहे त्यातलं 4 चमचे दही त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत. 1 अर्ध फुलपत्र पाणी घालून घेतलेलं आहे. सर्व हे मिक्स करून आपण परत मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. आपण आता हे मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपण आता ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. ते सर्व ते काढून झाले की आपण ते 2 ते 3 मिनिट असं फेटून घेणार आहोत. ते फेटून झालं की आपण त्याच्या उरलेलं पण सर्व बारीक करून परत घेणार आहोत. दही टाकून बारीक करणार आहोत आणि ते छान फेटलं की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 इंच तसा सोडा, त्याच्यानंतर खुडून घेतलेल्या 2 मिरच्या, हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट आपण फेटून घेणार आहोत. आता आपलं फेटून झालेलं आहे. आपण आता गॅसवरती अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते छान गरम झाले की आपण त्याला सर्व अप्पे पात्रामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. सर्व भांड्यांना आपण तूप लावून घेणार आहोत. त्याच्या भरपूर असं तूप लावून घ्यायचं. तूप लावून झालं की ते भांडं अजून 2 मिनिट गरम होऊन द्यायचं. ते भांडं छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे बॅटर केलेलं आहे तयार आपण ते आपण अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं. सर्व ह्याच्यामध्ये आपण ते मिश्रण घालून घेणार आहोत. आता सर्व आपलं पात्रामध्ये घालून झालेलं आहे. आपण त्याच्यावरती झाकण ठेवून
10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतरनं किती छान आपले आप्पे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व आप्पे पलटी करून घेणार आहोत. आता आपले आप्पे सर्व तयार झालेले आहेत.